सेना भवनावर भाजप विरोधी पोस्टर्स लावून शिवसेनेनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय। या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेबांसमोर झुकतानाचा फोटो आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींना गर्विष्ठ म्हणूनही हिणवण्यात आलंय। तर बेकायदेशीर पद्धतीने पोस्टर लावल्याचा आरोप होतोय। भाजपला डिवचणारी ही सगळी पोस्टर्स आता काढण्यात आलेली आहेत। सेना भवनासमोरची पोस्टर आता उतरवलेली आहेत, ती काढली आहेत पोस्टर्स। मात्र कुठेतरी शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता। सेना भवनावर भाजप विरोधी अशी पोस्टरबाजी आज करण्यात आली होती आणि आता हे पोस्टर्स काढण्यात आलेले आहेत। शिवसेनेने पोस्टर्स उभारली होती आणि या पोस्टर्समध्ये भाजपच्या नेत्यांना गर्विष्ठ म्हणून हिणवण्यात आलं होतं। आणि याच विषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, नेमकं काय चाललंय सध्या तिथे? अनुभव नक्कीच हे शिवसैनिकांच्या माध्यमातून भाजपला लक्ष्य करणारं पोस्टर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलं होतं, ते आता हटवण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। मात्र या पोस्टरमुळे एक मोठा वाद निर्माण झालेला आहे। सध्या आपण राज्यात आणि केंद्रात शिवसेना विरुद्ध भाजप असा सुरू असलेला संघर्ष पाहतोच आहोत। त्या पार्श्वभूमीवर भाजपला जरी हे लक्ष्य करणारं पोस्टर असलं तरी सगळ्यात खेदाची अशी गोष्ट आहे की देशाचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही या पोस्टरमध्ये गर्विष्ठ म्हणून हिणवण्यात आलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही गर्विष्ठ म्हणून उल्लेख आहे, तर लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख गर्विष्ठ म्हणून आहे। भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सर्वश्रुत आहे। आता महाराष्ट्राला तो तसा काही नवा राहिलेला नाही। मात्र दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांकडून सुरू असलेलं हे शक्ती प्रदर्शन आणि आता हा पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केलेली आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल झालेले आहेत, कारण सकाळपासूनच त्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। भाजपच्या नेत्यांचे जसे यावर फोटो आहेत, तसेच मनसे नेते राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेकांचा उल्लेख गर्विष्ठ असा म्हणून करण्यात आलेला आहे। त्यामुळे शिवसेनेला नेमकं काय सुचवायचं आहे हाच महत्वाचा मुद्दा यातून निर्माण झालेला आहे। दिनेश, उद्या दसरा मेळावा असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही पोस्टर्सकडे बघताना काय हा एक वातावरण तापवण्याचा प्रयत्न असावा किंवा शिवसैनिकांमधली जी एक शिवशक्ती असते ती जागवण्याचा प्रयत्न आहे, काय नेमकं ह्याच्यामधून आपण सांगू शकतो? नाही, साहजिकच आहे की शिवसेना विरुद्ध भाजप अशीच या पोस्टरला संघर्षाची किनार आहे। कारण भाजपकडून शिवसेनेला जी वागणूक मिळते त्यामुळे शिवसैनिकांमध्ये साहजिकच नाराजी आहे। मग मंत्र्यांच्या अधिकाराचा मुद्दा असेल किंवा काही दिवसांपूर्वी इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं झालेलं भूमिपूजन असेल, त्यामधूनही उद्धव ठाकरे यांना डावलण्यात आलं होतं। वेळोवेळी शिवसेनेला भाजपकडून अपमान जरी सहन करावा लागत असला तरी देशाच्या पंतप्रधानांना गर्विष्ठ म्हणणं, देशाच्या राष्ट्रपतींना गर्विष्ठ म्हणून हिणावणं, वाजपेयींना अडवाणींना गर्विष्ठ म्हणून हिणावणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कितपत पटेल हा आता महत्वाचा मुद्दा आहे। एक नाराजीची भावना असू शकते, पण नाराजी किंवा व्यक्त करण्याची ही एक मर्यादा असू शकते। अशा पद्धतीने देशातल्या नेत्यांना गर्विष्ठ म्हणून हिणावणं शिवसेनेला यातून काय साध्य करायचंय नेमकं सुचत नाहीये। खरं आणि दिनेश, खरं तर मागच्या आठवड्यात ज्या काही घडामोडी घडल्या आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये एक प्रकारे दरी निर्माण झाली होती, त्यानंतर एक बैठक झाली होती। मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे मंत्री सुद्धा भेटलेले होते आणि त्यानंतर दोघांनी एक पाऊल मागे घेतलं होतं, आपल्या तलवारी म्यान केलेल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा असंच घडतंय। नाही, तलवारी म्यान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये जे सहभागी आहेत ते दाखला देत आहेत की युती अभेद्य आहे, शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। मात्र शिवसैनिकांमध्ये जी भावना आहे की जर वेळोवेळी भाजपकडून असा अपमान सहन करावा लागत असेल तर आपण सत्तेतच का सहभागी झालो? स्वतः उद्धव ठाकरे हे म्हणतात की सरकार हे शिवसेनेचं नाहीये, शिवसेना त्यामध्ये सहभागी झालेली आहे, आमची बांधिलकी जनतेशी आहे। मात्र त्याच महागाईच्या मुद्द्यावर आज शिवसेना गप्प आहे। काल एखादं आंदोलन झालं, मात्र शिवसेना नेतृत्वाकडून अजून महागाई संदर्भात कुठली प्रतिक्रिया नाही। त्याच वेळेस भाजपला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तान विरोध हे सध्या शिवसेनेच्या हाती आलेलं हत्यार आहे। 3 घटना घडलेल्या आहेत। पाकिस्तानचा आपला
विरोध शिवसेनेकडून व्यक्त करण्याचा, त्यात गुलाम अलींची कॉन्सर्ट रद्द करण्याचा मुद्दा असो, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार असो, किंवा परवा बीसीसीआय मध्ये पाकिस्तान आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेली बैठक उधळून लावण्याचा प्रकार असो, शिवसेना भाजपला लक्ष्य करण्यासाठी वेळोवेळी आपली खेळी खेळते. मात्र आजचं जे पोस्टर आहे, देशाच्या राष्ट्रपतींना आणि माजी पंतप्रधानांना, ज्यांचे बाळासाहेबांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते, अशांना गर्विष्ठ म्हणून हिरावणं कितपत महाराष्ट्राच्या जनतेला पटेल यावर आता विचार होण्याची खरंच गरज आहे. कारण स्वतः वाजपेयी हे कवी मनाचे आणि सुसंस्कृत असे पंतप्रधान म्हणून त्यांची कामगिरी आपण पाहिलेली आहे. आणि त्यांचे बाळासाहेबांशी असलेले संबंध, लालकृष्ण अडवाणी यांचे बाळासाहेबांशी असलेले संबंध पाहता त्यांना गर्विष्ठ म्हणून हिरावणं कितपत योग्य आहे, हा मुद्दा आहे. अगदी. आणि दिनेश, एकंदरीतच या सगळ्या ज्या घडामोडी घडतात शिवसेना आणि भाजपमध्ये, जे काही घडते, भाजप कुठेतरी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करते आणि शिवसेना समोरासमोर वार करते. मात्र दोन्ही सत्ताधारी आहेत आणि यातून जनतेच्या समोर नेमका काय संदेश जातोय? निश्चितच जनता सुद्धा संभ्रमात पडलेली आहे की नेमकं काय चाललंय सत्ताधाऱ्यांमध्येच. हो, नक्कीच आज जनतेमध्ये संभ्रम असणार. कारण युपीए सरकारकडून त्रस्त झाल्यामुळे जनतेने भाजप सरकारला कौल दिला. अच्छे दिन याचा वायदा होता. मात्र आज महागाई गगनाला भिडलेली आहे. तुरीचे, डाळीचे भाव हे आज लोकांच्या आवाक्या बाहेर गेलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर ही दिवसागणिक वाढता आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे. अशा जो अच्छे दिनचा वायदा होता तो कुठे गेला? आणि असं असताना शिवसेना भाजप हे आपापसात भांडतायत, हे कुठलं लक्षण आहे? हा जनतेच्या मनात निश्चित प्रश्न असणार. आणि सर्वात आता महत्वाचा मुद्दा आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. आणि त्यानंतर 1.5 वर्षाच्या काळातच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबईवर वर्चस्व कोणाचं? भाजपला देशात आणि महाराष्ट्रात सत्ता मिळवल्यानंतर मुंबईवरही आपली सत्ता वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्या दृष्टीने भाजपही आक्रमक झालेली आहे. भाजप शिवसेनेला किंमत देण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे वेळोवेळी शिवसेनेला सापत्न वागणूक मिळते. आणि ती जी खंत आहे आणि तो जो राग आहे, त्यातून आता हे संघर्षाचं राजकारण दिसत आहे. आणि हे आता रस्त्यावर आलेलं राजकारण आहे. हे लोकांना कितपत पटेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदरीतच या सगळ्या ज्या घटना घडतात शिवसेना आणि भाजपमध्ये, आणि या सगळ्या घटना म्हणजे विरोधी पक्षांना आयतं खोलीत सुद्धा मिळते. हो, नक्कीच विरोधी पक्षांना आयतं खोलीत मिळते. कारण युपीए सरकार असेल किंवा राज्यात आघाडी सरकार असेल, त्यांनी 15 वर्ष सत्तेवर काढलेली आहेत. निश्चितच ते सध्या शिवसेना भाजप ज्यांचा वर्षभराचाही काळ सत्तेचा अजून लोटलेला नाही यांनी जो संघर्ष पाहत आहेत, ते आश्चर्य व्यक्त करत असतील की त्यांनी जो कारभार केला त्यांच्यामध्येही काँग्रेस एनसीपी मध्येही कुरबुरी होत्या, संघर्षाचं राजकारण होतं. पण मात्र ते एवढ्या टोकाला पोहोचलं नव्हतं जे वर्षभरातच शिवसेना भाजपमध्ये लोकांनाही बघायला मिळते आणि राज्यातल्या विरोधी पक्षांनाही बघायला मिळते आहे. खरंय. आणि एकंदरीतच आता या सगळ्या घटनेनंतर खरं तर आजच्या पोस्टर बाजीनंतर भाजपची काय प्रतिक्रिया असणार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. काय दिनेश, या संदर्भात काय सांगता येईल? भाजपच्या नेत्यांकडून अद्याप कुठली प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. मात्र भाजपचे नेते या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कारण उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. 50व्या वर्षात शिवसेनेने पदार्पण केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क इथल्या सभेतून शिवसैनिकांना जाहीररित्या मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे नेते या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी आपण भाजपच्या नेत्यांशी संपर्कही केलेला आहे. मात्र अधिकृत कुठली प्रतिक्रिया व्यक्त झालेली आहे. शक्यता आहे काही वेळातच ही प्रतिक्रिया येईल. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी हे पोस्टर हटवण्यासाठी, कारण कुठलाही अनुचित प्रकार भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये याची खबरदारी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पोलीस हे पोस्टर हटवण्याची कार्यवाही आता करत आहेत. अगदी धन्यवाद दिनेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आम्ही इकडनं भाजपच्या नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. मात्र यावर अजूनही कुठली प्रतिक्रिया भाजपच्या प्रवक्त्यांकडून मिळालेली नाहीये. दिनेश, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर सेना भवनावर भाजप विरोधी पोस्टर्स आज सकाळी मोठमोठी लागलेली दिसली आणि उद्या दसरा मेळावा त्या पार्श्वभूमीवर निश्चितच या पोस्टर्सला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. अर्थात भाजपकडून याबाबत कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये. ही प्रतिक्रिया नेमकी काय असेल यावर आपली नजर असणार आहे. आणि आपण बघतोय की याच ठिकाणी आधी भाजप विरोधातली पोस्टर्स लावलेली होती. आता ती पोस्टर्स महापालिकेनं कारवाई करून काढलेली आहेत. त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा सुरक्षा व्यवस्था इथे तैनात करण्यात आलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.